बीड शहरातील स्वराज्यनगर भागातून हृदय हिलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे। इथं एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे। त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रिलला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे। त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे। त्यांचा कशा प्रकारे छळ केला जात होता याची सविस्तर माहिती दिली आहे। धनंजय अभिमान नागरगोजे असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे। ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते। ते मागील 18 वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते। 18 वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे। 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20% अनुदान घोषित केलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही। वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंस तर माफ कर। मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा। मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। मी कधी कुणाला 2 रुपयांना सुद्धा फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालंस तर तुझ्या बापूला एकदा माफ कर, कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे। तुला अजून काहीच कळत नाही। तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना बापू कधी कळलाच नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे। मला हे हाल करून मारणार आहेत। मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेले 18 वर्ष काम करतोय, मला अजून पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले की तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे लोक राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। तुला एकदा पाहायची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो। काय करू, माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही। श्रावणी, मला माफ कर। मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही, पण शक्य झालं तर जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर। आता मी थांबतो, खूप त्रास होतोय, अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे। तसेच विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजे मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे। त्यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवत आहे। आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा। सर्वांना माझा शेवटचा राम, अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिली आणि ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे।